कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे माझा नीरज? काय करू मी? पायावर नाक घासू की लोटांगण घालू? तुम्ही पण एक आई आहात ना, तुम्हाला कळते ना माझी अवस्था। मग यांना सांगा ना माझ्या मुलाला सोडायला। मेघनाताई, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय। यांनी खरंच काही केलेलं नाहीये। काही केलं नाही? आजवर माझ्या मुलाने सगळं सहन केलं, ते काहीच नव्हतं। अहो, या घरात नोकर म्हणून राबलाय माझा मुलगा, मी पाहिलंय। या माणसाने फक्त जीव घ्यायचाच बाकी ठेवला होता। आणि तुम्ही म्हणताय काही नाही केलं? प्लीज कंट्रोल। कसा कंट्रोल करू मी? आईचं काळीज आहे ना माझं। या गावातल्या माणसांनी पाहिलंय आपल्या मुलाला कशी वागणूक दिली ह्या लोकांनी। गावासाठी ही माणसं देव माणसं असतील, पण यांनी माझ्या मुलासोबत सैतानापेक्षा वाईट वागणूक दिली आहे ह्या माणसांनी। इन्स्पेक्टर साहेब, यांना आत्ताच्या आत्ता अटक करा। मी हात जोडून विनंती करते, तुम्ही यांना अटक करा। शांत व्हा, शांत व्हा। आम्ही आमचं काम करतो, कुणावरही अन्याय होऊन देणार नाही। रघुनाथ खोत, तुमच्याशी बोलल्यावर माझी नक्की खात्री झाली। नीरजच्या गायब होण्यात तुमचा काही ना काही हात आहे। काय? तुम्हा दोघांना पुढील चौकशीसाठी आमच्या सोबत चौकीत यावं लागेल। नाही दादा साहेब, यांनी खरंच काही केलेलं नाहीये। मॅडम, आम्हाला आमची कारवाई पूर्ण करू द्या। चला। हो नाही साहेब, साहेब ऐका। चला घेऊन। अहो, यांनी खरंच काही केलं नाही, असं नका करू साहेब। हाय घेऊन जातास माझ्या पोरांका? जाऊ देऊचंय ना या? हे बघा, या गावासाठी माझी पोरा झटलेली असतात। त्या गावातून तुम्ही त्यांना नेतालास का? काय तुमचा बोलूच असा माझ्या समोर बोला। ही माझ्या पोरांका नेऊक देऊचंय नाही तुमका? आहे त्यांना त्यांचं काम करू दे। हाय रघुनाथ इन्स्पेक्टर साहेब, चला। आम्ही दादांका घेऊन जाऊ नाही। थांबा थांबा, नाही काहीतरी गैरसमज नाही, थांबा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।